ज्यांच्यासाठी आपण डोळ्यात पाणी आणतो तेच लोक अनेकदा आपल्याला विसरून पुढे निघून जातात। खरी ताकद म्हणजे दुसऱ्याला हरवणं नाही तर दुसऱ्याच्या मनात कायमचं जिंकून राहणं। काही लोक आपल्याला आयुष्य उशिरा भेटतात, पण तेवढ्या उशिरा का होईना ते जीवन जगण्याची खरी किंमत शिकवतात। आयुष्य जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नाही तर कोणाच्या आठवणीत स्वतःला हरवूनही जगणं होय। प्रेम म्हणजे रोज एकमेकांना खुश ठेवणं नाही तर अडचणीतही एकमेकांच्या हाताला घट्ट धरून ठेवणं होय। मनाने श्रीमंत असणारी माणसं शब्दांनी नाही तर नजरेतून आपुलकी दाखवतात। काही जखमा अशा शिकवणं देऊन जातात की त्या दुःखांपेक्षा आपण पुढे किती मजबूत झालो आहोत यांचं समाधान जास्त मिळतं। प्रत्येक माणूस आपल्याला काहीतरी शिकवतो, कोणी कसं जगायचं शिकवतो तर कोणी कधीही तसं न जगण्याचा धडा देतो। नाती ही धाग्यांसारखी असतात, एकदा तुटली तर जुळतात पण गाठ मात्र कायम राहते। खरी मैत्री म्हणजे रोज भेटणं नाही तर काळ बदलला तरी मनातील जागा न बदलणं। आई वडिलांचं मन जपणं ही सुद्धा एक प्रकारची पूजा आहे, कारण त्यांच्या आशीर्वादातच खरं सुख दडलं असतं। माणूस बोलून दुखावतो तेव्हा जखम दिसत नाही, पण ती जखम शब्दांपेक्षा खोल असते। काही आठवणींना विसरणं अशक्य असतं, कारण त्या आपल्या आत्म्यात रुजलेल्या असतात। हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेल्या वेदना सगळ्यांना दिसत नाहीत, पण त्या माणसाला मात्र त्या रोज घाव घालत असतात। जगण्याची खरी किंमत पैशाने नाही तर एखाद्या जीवलगाच्या तू आहेस ना या शब्दांनी ठरते। माणूस गमावणं ही सर्वात मोठी हानी असते, कारण पैसा पुन्हा मिळतो पण मनाला जोडलेलं नातं परत मिळत नाही। मन दुखावणं सोपं असतं, पण त्या मनाला पुन्हा हसवणं ही खरी कला आहे। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देणारे लोक फार थोडे असतात, बाकीचे फक्त गरजेपुरते आठवतात। जेव्हा आपल्या मनापासून हसणं बंद होतं तेव्हा समजायचं की आतल्या आत आपण फार काही सहन केलं आहे। खरी श्रीमंती म्हणजे आपल्या आजूबाजूला अशी माणसं असणं जी आपल्या अश्रूंना हसण्यात बदलू शकते।